हिंदू बहुजन महासंघाचं राष्ट्रीय अधिवेशन नागपुरात होत आहे आणि त्यासाठी सर्व नेते मंडळी या ठिकाणी आलेले आहे। काय नेमका अजेंडा आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। आमदार नरेंद्र भोंडेकर आपल्यासोबत आहे। भाऊ, काय सांगाल, काय नेमका अजेंडा आहे? काही नाही, बरेच दिवस झाले, आता 1.5 वर्ष जवळपास मीटिंग नव्हते झालेत आणि सगळ्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचं होतं की आपल्या संघटनेचं काम आता पुढे न्यायला पाहिजे आणि आम्ही पण इलेक्शनमध्ये सगळे व्यस्त होतो। निवडणुका झालीत। सुप्रीम कोर्टाचा जो निकाल आलेला आहे अवघडाबद्दल, तर नक्कीच त्याला आता कसं पुढे नेता येईल आणि राज्य आणि केंद्र शासनाचे जे काही गाईडलाईन्स आहेत ते जास्ती लवकरात लवकर कसं इम्प्लिमेंट करता येईल यासाठी आजची ही मीटिंग आहे। नक्कीच आमची हिंमत अजून समोर एक पाऊल समोर चाललो आहे आम्ही, कारण तुमाने साहेब आता आमच्यासोबत आलेले आहेत आणि अजूनही बरेचसे आमदार खासदार आमच्या ह्या सगळ्या टीममध्ये समाजासाठी समोर येण्यासाठी तयार आहेत। तर नक्कीच हा जो सुप्रीम कोर्टाचा निकाल आहे हा राज्य शासनाने लवकरात लवकर इम्प्लिमेंट करायला पाहिजे आणि समाजाला न्याय द्यायला पाहिजे, यासाठी आजची मीटिंग आहे। आपल्यासोबत आमदार कृपाल तुमाने सुद्धा आहे। भाऊ, काय नेमका अजेंडा घेऊन चालले आहे? आज आम्ही हिंदू महासंघाच्या वतीने एक महत्त्वाचा कार्यक्रम करतो आहे की आपण बघतो या राज्याची स्थापना झाली त्यावेळेसपासून बघतो की या 59 कास्ट याच्यामध्ये समाविष्ट आहे अनुसूचित जातीमध्ये, परंतु 59 जाती समाविष्ट असल्यानंतरही फक्त सर्व जे लाभ अनुसूचित जातीचे आहेत ते फक्त एका जातीला मिळते आणि आमच्या 58 जाती या उपेक्षित आहे। पण यांना सुद्धा न्याय मिळावा याकरता सुप्रीम कोर्टाने जो आदेश दिला त्या आदेशाचं पालन व्हावं। अबकड वर्गवारी त्याच्यामध्ये जातीच्या लोकसंख्येच्या आधारावरती व्हावी, त्या दृष्टीने हा सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे। तो लवकरात लवकर जी महाराष्ट्र राज्याने बदर कमिटी नियुक्त केली आहे त्या बदर कमिटीचं कामकाज लवकरात लवकर सुरू करून ती शिफारस सुप्रीम कोर्टाची लागू करावी याकरता आम्ही आता आंदोलन करणार आहोत, मोर्चे काढणार आहोत। वेगवेगळ्या रूपाने जे जे आम्हाला करता येईल ते आम्ही करू आणि आमच्या या 58 हिंदू समाजाच्या ज्या आमच्या जाती आहेत त्यांना न्याय मिळवण्यासाठी आमचा हिंदू बहुजन महासंघ काम करेल। नक्कीच न्याय मिळवण्यासाठी काम करणार असल्याचं दोन्ही आमदारांनी या ठिकाणी सांगितले आहे। कॅमेरामन सचिन सयामसह सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।